राहुल गांधी यांनी अलीकडच्या काळामध्ये निवडणूक आयोगावर आणि भाजपवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहे. या आरोपामुळे देशाचं राजकारण चांगलंच तापलं आहे. राहुल गांधी यांनी सोमवारी एक मोर्चा निवडणूक आयोग आणि भाजप सरकारच्या विरोधात काढला. त्याच मोर्चामधून त्यांनी ईव्हीएमला आणि बोगस मतदानाला विरोध दर्शवला. चला तर याच घडामोडीबद्दल चर्चा करूया. तर नमस्कार, मी आहे सुजित आणि आपण बघत आहोत होऊ द्या चर्चा. तर राहुल गांधी यांचा मुख्य आरोप म्हणजे भाजपच्या मदतीनं निवडणुका चोरल्या जात आहे. त्यांनी मतचोरीचा आणि आरोप पुरावे दाखल केले आहे. त्यांनी कर्नाटक, बंगलोर सेंट्रल लोकसभा मतदारसंघातील महादेवपुरा या मतदारसंघाचे उदाहरण दिले आहे, जिथे 1 लाखाहून जास्त बोगस मतदान झाल्याचं त्यांनी आरोप केला आहे. त्यांनी असंही आरोप केला आहे की ईव्हीएम मध्ये हेराफेरी करणं शक्य आहे. त्यांनी जास्त करून मतदान यादीतील घोटाळ्यावर अधिक भर दिला आहे. त्यांनी बनावट मतदार यांचाही मुद्दा मांडला आहे. एकाच व्यक्तीचं नाव अनेक मतदार यादीमध्ये दिसत आहे. त्याचबरोबर बनावट पट्ट्यावर मोठ्या संख्येने मतदार नोंदणी करण्यात आल्याचाही त्यांनी आरोप केला आहे. त्याचबरोबर निवडणूक आयोग भाजपला मतदानासाठी मदत करत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. इंडिया आघाडीच्या अनेक नेत्यांनी राहुल गांधी यांच्यासोबत सोमवारी 11 ऑक्टोबर संसदापासून दिल्लीतील निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. या मोर्चात राहुल गांधी, प्रियंका गांधी, शरद पवार, अखिलेश यादव, संजय राऊत यांच्यासह अनेक इंडिया आघाडीचे सुमारे 300 खासदार उपस्थित होते. या मोर्चामध्ये मतदान चोरी बंद करा अशा घोषणा मोठ्या मोठ्याने देण्यात आल्या. राहुल गांधी यांचं भाजपने सर्व आरोप फेटाळून लावले आहे. भाजपने म्हटलं आहे की राहुल गांधी निराधार आरोप करत आहे. या आरोपामध्ये काही तथ्य नाहीये. इंडिया आघाडी सर्वत्र मुद्द्यावर आंदोलन करत आहे. त्यामुळे भाजप सरकार कुठेतरी अडचणीत येताना दिसत आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपसाठी मोठी दुःखी ठरू शकते. भाजपने तरी हे आरोप सर्व फेटाळून लावले आहे. लवकरच राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अनेक ठिकाणी लागणार आहे. तर यामध्ये राहुल गांधी हे भाजपसाठी मोठे आरोप करत आहे. त्यामुळे कुठेतरी भाजप सरकार अडचणीत येताना दिसत आहे. तर मित्रहो, तुम्हाला या व्हिडिओबद्दल काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि जाता जाता चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.